चक्र जलोका अमृत घट हाती चतुर्भुजांना अवघ्या दुःखाला बळवी असे धन्वंतरी देवांचे वर्णन केले जाते. शंख चक्र अमृत घट हे देवतांच्या हाती असते हे आपल्याला माहिती आहे. पण जलोका हे काय आहे आणि त्याचे इतके महत्त्व धन्वंतरी देवांच्या हाती असण्याचे काय बरे? तर जलोका म्हणजेच लीच म्हणजेच जळू. पण त्याचे आयुर्वेदात इतके अनन्यसाधारण महत्त्व का बरे? तर आयुर्वेदात विशेषतः पंचकर्मात त्याला शस्त्र म्हणून उपयोग केला जातो. रक्तमोक्षण या पंचकर्म प्रकारात या प्राण्याचा उपयोग जलौकावचरण म्हणून केले जाते. इतकासा बारीक दिसणारा हा प्राणी काम मात्र फार महत्त्वाचे करतो. रक्तदुष्टी झालेल्या रोगांमध्ये, रक्त साकळले असल्यास, रक्त दूषित असल्यास, सेल्युलायटिस, अब्सेस, लिम्फॅडिनोपॅथी, थ्रोम्बोफ्लेबायटिस, हर्पीस झोस्टर, ॲक्ने, एक्झिमा, फंगल इन्फेक्शन अशा अनेक आजारांमध्ये जलौकावचरणाचा अतिशय उत्तम फायदा होतो. आता आपण या संदर्भातीलच एक केस पाहूया त्या पेशंटच्याच अनुभवातून. सुखाई आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक आणि हॉस्पिटलमध्ये आपलं स्वागत. आज आपल्याकडे पेशंट म्हणून जोशी काका आलेले आहेत. तर आपण त्यांना विचारूया त्यांना काय काय त्रास होत होता. काका आपलं पूर्ण नाव सांगा. चंद्रशेखर सखाराम जोशी. कुठे राहता? मी JK फाईल जवळ राहतो, रत्नागिरीमध्ये. हां, तर जोशी काकांचे 2 मेडिकल शॉप्स आहेत. आपलं एक साळवी स्टॉपला आहे आणि शिवाजीनगरला एक आहे. तर त्यांना काय काय त्रास होत होता ते आपण ऐकूयात आता. मी स्वतः फार्मासिस्ट आहे. 2018 साली मला दोन्ही जांघेमध्ये फंगल इन्फेक्शनचा भरपूर त्रास झाला होता. फंगल इन्फेक्शनचं रूपांतर एक्झिमामध्ये झालं आणि मी रत्नागिरीतले सगळे स्किन स्पेशलिस्ट केले. आठवड्याच्या गोळ्या घेतल्या, रोजच्या गोळ्या घेतल्या, 60-60, 180-80 गोळ्यांचे कोर्सेस पूर्ण केले. सगळे ऑइंटमेंट्स लावले, स्टिरॉइड्स घेतली, सगळी पथ्य पाळली. काही उपयोग होत नव्हता. तेवढ्यापुरतं ते सप्रेस व्हायचं. 8 दिवस झाले की परत खास सुटायची. शेवटी मला माझे आयुर्वेदिक औषध करण्याची ट्रीटमेंट करण्याचे माझ्या डोक्यात आलं आणि मला सुखाई आयुर्वेदिक क्लिनिकशी माझा संपर्क झाला. डॉक्टर प्रदीप घाटे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी घाटे मॅडम यांच्याशी मी हा विषय पूर्णपणे मांडला आणि त्यांनी मला पंचकर्म ट्रीटमेंटमधून काय दिलं होतं ते जलौकावचरण केलं होतं आणि त्याच्यापासून मला पूर्ण या आजारातून मुक्ती मिळाली. 2018 पासून आज 7 वर्ष झाली. मला कसलाही त्रास नाही. माझं फंगल इन्फेक्शन पूर्णपणे गेलेलं आहे. धन्यवाद देतो मी डॉक्टरांना, त्यांना असं सुयश लाभो. ओके, साधारण 2 वर्षापासून हा त्रास तुम्हाला होता आणि आता अजिबात त्रास नाही. ओके ओके, चालेल. थँक्यू सो मच. आपल्या अनुभव सांगितले त्याबद्दल आपले धन्यवाद.